मराठी बाणा ताटकाना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लोकसभा निवडणूक 2024 साठी प्रचाराची रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सरळ लढत आहे। पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी काल सभा घेतली। आपल्या भाषणात बोलत असताना त्यांनी मुस्लिमांचे मौलाना मुस्लिमांसाठी जाहीर फतवा काढत आहेत। सर्व मुस्लिमांनी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजय करण्यासाठी आपलं मताचं दान टाकावं, अशा प्रकारचे फतवे मौलानांकडून काढले जात असल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला। त्याच्या पुढे जाऊन राजसाहेबांनीही एक फतवा काढला, तमाम हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात मतदान टाकावं। राजसाहेब, फतवा तर आपण काढला, पण आता काही प्रश्नांची उत्तर तमाम हिंदू रयतेला देणं गरजेचं आहे। त्या प्रश्नांची उत्तर आणि हमी हिंदूंना आपण देणार आहात का? देशामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे, त्यांच्या नग्न दिंड काढल्या जातात, त्यांच्यावर बलात्कार होतात। अशा प्रकारे येणाऱ्या काळात तुमच्या हिंदुत्ववादी सरकारच्या कारकिर्दीमध्ये भविष्यात आमच्या माता भगिनींवर अशा प्रकारे अत्याचार होणार नाहीत याची खात्री आपण देणार आहात का? देशामध्ये महागाईने कहर केला आहे। सर्वच रयतेचं जगणं मुश्किल झालं आहे। बाकी जाती धर्मातील लोकांचं जाऊ द्या, परंतु तुम्ही आणि तुमचे मोदी साहेब कमीत कमी देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व हिंदूंना महागाईपासून वाचवणार आहात का? त्यांना अल्प दरामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवणार आहात का? देशामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या वाढत चालली आहे। या सुशिक्षित बेकारीने उच्चांक केला आहे। देशातील सर्व जाती धर्माच्या तरुणांचं जाऊ द्या, कमीत कमी हिंदू धर्मातील हिंदू सुशिक्षित बेकार तरुणांना तरी आपण येणाऱ्या काळात रोजगार देणार आहात का? त्यांच्या हाताला काम देणार आहात का? याची खात्री आपण देत आहात का? देशामध्ये आणि महाराष्ट्रातही अंमली पदार्थाच्या
रॅकेटचा सुळसुळाट आहे. हे अंमली पदार्थ गाव खेड्यापर्यंत पोहोचले आहेत. या अंमली पदार्थाच्या सेवनाने तरुण पिढी बर्बाद होत आहे. या देशाचं भविष्य धोक्यात आहे. असं असताना इतर जाती धर्माचं जाऊ द्या, किमान हिंदू धर्मातील तरुणांना हे अंमली पदार्थ त्यांच्या विळख्यात घेणार नाहीत आणि हिंदू कुटुंब संपणार नाहीत याची गॅरंटी आपण देत आहात का? राजसाहेब, हा फतवा काढण्या अगोदर आपण या काही गॅरंटी मोदी साहेबांकडून घ्यायला हव्या होत्या. त्या आपण घेतलेल्या नाहीत. जर हिंदू समाजाला या गॅरंट्या मिळणार नसतील तर मग आपल्या फतव्याचं हिंदू समाज धुडकावून लावत आहे. तुम्ही काढलेला फतवा तुमच्या खिशामध्ये ठेवा. असल्या भावनेचं राजकारण करणाऱ्या फतव्यांना आता महाराष्ट्रातील हिंदू भुलणार नाही. कारण हिंदूलाही पोट आहे, त्यालाही भूक लागते आणि ह्या पोटाची आग विझवण्यासाठी त्याला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्या वस्तूच्या महागाईने आजचा हिंदूही होरपळत आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा कमवण्यासाठी त्याच्या हाताला काम नाही. आज लाखो तरुण सुशिक्षित बेकार होऊन घरात बसलेले आहेत, निराश झालेले आहेत. हिंदू समाजातील या तरुणांच्या हाताला काम हवं आहे. अशी दयनीय अवस्था देशाची आहे. देशाचं जाऊ द्या, कमीत कमी ही दयनीय अवस्था महाराष्ट्रातील हिंदूंचीही आहे. असं सगळं असताना आपण महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी हिंदूंना फतवा काढत आहात. महाराष्ट्रातील हिंदू इतकाही दूधखोळा नाही की असल्या बोगस फतव्यांना किंमत देईल. त्याला जगायचं आहे, त्याला त्याची मुलं शिकवायची आहेत, त्यांना नोकरीला लावायचं आहे. परंतु मोदी सरकारच्या या राजवटीमध्ये मागील 10 वर्षामध्ये हिंदूंचीच निराशा झाली आहे. तर मग भविष्यामध्ये हेच मोदी सरकार हिंदूंसाठी काय करणार आहे? आजचं मोदी सरकार हिंदूंसाठीही काही करत नाही आणि इतर धर्मीयांसाठीही काही करत नाही. फक्त हिंदू मुस्लिम वाद उभा करायचा आणि हिंदूंची एकगठ्ठा मतं कशी मिळवता येईल हे पाहायचं. यासाठीच तर आपल्याला ईडी CBIचा धाक दाखवून मोदी साहेब नाईलाजाने प्रचार करण्यास भाग पाडत आहे. हा महाराष्ट्र जाणतो. तेव्हा आता असल्या फतव्या काढणं बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.